मोऱ्या होऊ शकतात 400 रुपये किलो. ते काबुली सुद्धा माकळ्या वाव मस्त पैकी. चला फायनली घेतली मच्छी आपण. काला मधुले नव्हतं मस्त पैकी. कशी भांडणं करतात. चला बाबा बोलतो पण बाबाचं ऐकत नाही. हा येऊ तुला. हॅलो काही जण चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मस्त पटकन निघालो मस्त तलोजा मच्छी मार्केटला जायला आणि पावसाने घराजवळच जोर घातले. बघून शकता गाडी तर काढले जायला मस्त वेगळी. पण आता गेलं रेनकोट आणायला वरती. हे रेनकोट नव्हतं घेऊन चाललेलं. हेल्मेट वगैरे मस्त घेतलेला. हेल्मेट इकडे समोरच ठेवलं. तर चला आता बघूया आजची पावसाळ्यामध्ये कशी मच्छी भेटते. ट्राय तर करूया. फक्त घरच्यासाठी पाहिजे. जास्त काय ब्लॉग करणार नाही. फक्त घेईल आणि लगेच निघेल. पण तुम्हाला दाखवायचं तसं आज एक पूर्ण ब्लॉग होईल या इच्छेने चालू केलं. तर चला कोणत्या विचार न करता जाऊन डायरेक्ट तिथंच भेट. फायनली मार्केटमध्ये पोचलेले आहे. तर बघू शकता आत्या सुद्धा आले. काय घेतले मच्छी. माझी वाटणीची पण घे. आता कल्याण आता कल्याण. बघू शकता मच्छी बघते आत्या मस्त. फायनली बघा सगळं मासं प्राईस बीज काही सांगितलं रोजचं अपडेट होत राहतं. आता घेतले तिथे तुम्ही कोलबी मोऱ्या होऊ शकतात 400 रुपये किलो. ते काबुली सुद्धा माकळ्या 200 किलो. मांदेली सुद्धा आहेत किंवा आत्या मांदेली घेतो त्या. मामाचा बड्डे ना म्हणून. सुरमाई 300 किलो. 300 रुपये. तुम्ही खाली आले तुम्हाला काही माहिती आहे. सगळं माहिती आहे काय भाव आहे काय नाही. आपण 1 किलो घेऊ मस्त माकल्या. माझ्या वाटणीचे पण जे 1 किलो. 1 किलो घे ना. घेतलीस मामा तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मामाला मच्छी द्यायला आले बघ. आम्ही पण घेतली मच्छी. तुम्ही 1 पिशे घेतली आम्ही 3 पिशे घेतली. नाही ती बघ त्याच्या हातामध्ये आहेत खूप. हीच 2-2.5 किलो हीच असेल. घ्या लवकर. मला बिन बोलवा. शकता मस्त अशी वाव आहे. वाव कशी किलो. वाव कशी किलो. 250 रुपये किलो. 250 रुपये किलो वाव. वाव मस्त पैकी. चला फायनली घेतली मच्छी आपण. काला मधुले नव्हतं मस्त पैकी. चला जाऊन निघू आपण आता घरी जायला. जास्त काही शूट नाही केला थोडंसंच घेतलंय कारण की आपला माहिती आहे ना काम एकदम फास्ट असतं. टाइमपास न झालं आपल्याला. तर निघूया इथून मस्तपैकी. आणि सकाळ RTOवाल्यांचं दर्शन झालेलं आहे समोर. हायवाल्याला थांबवलं उतरतील आता भाई लोक. उतरला बघा हायवाला. तर चला निघूया. घरी गेल्यावर दाखवतो मला आता काय काय मच्छी घेतलं. इथं दाखवलं ना जास्त. फायनली पोचलो मस्तपैकी घरी. त्याला गाडी धुवून घेतली. जाम माकले बेकार एकदम. तर चला आता जाऊ ठेवू आपण आपला रेनकोट वगैरे. मग फ्रेश हो. मस्तपैकी आलो आंघोळ वगैरे केली. पूर्ण माकलेलो. रेनकोट घालून गेलो कारण की जे रस्त्याला जो पाणी पडलं ते सर्व हेल्मेटमधून पण अंगावर आलं. आणि मम्मीने मस्त अशा माकड्या साफ करून घेतल्या आणि शिजून पण घेतल्या. मी आंघोळ करी तर कारण की आम्ही 2-3 जण आंघोळ करायचं होतं म्हणून दाखवतो तुम्हाला. पहिला मोठ्या माकल्या दाखवतो जसे लांब असतात त्यांच्या त्या बघा.
फोकस. हे बघा आता तुम्हाला छोट्या माकला दाखवतो ज्या मम्मीने शिजवल्यात त्या. हे बघा. आणि कोलबे आय थिंक ती कोलबे वाटतं. नाही पण तीच माकली आहे. अर्ध्या तळल्यात आणि अर्ध्या एक फक्त कोलबे वाटतं आय थिंक संध्याकाळी आहेत आणि माकडे साफ करून ठेवलं आहे. माकल्यांचा रेट काहीतरी 300 रुपये चालू होता आणि कोलबे आय थिंक 250-300 रुपये ते पण चालू होता. वगैरे काही विचारत बसलो ना, फक्त काहीतरी चिंबोऱ्यांचा प्राईज विचारला आणि वावीचा असं काहीतरी आहे बस, दुसरा काही विचारलं ना. तसं झालं. आजचं बरं पूर्ण ब्लॉग शूट करू, थोडासा पार्ट शूट केलं. हेच मस्तपैकी पोचलोय रस्त्यावर आणि आता दोघांचं सोडलंय, तिघांना सोडलेला तो गेला आतमध्ये. बघा किती भांडणं होती बघा माझी त्यांची. लोक एकमेकांना मारता म्हणजे तो बघ गेलं बघा मारायला. म्हणजे माझ्या एरियात तू येऊ नको, तुझ्या एरियात मी येणार ना. परत जल्दी रे. तर हे आलेत आपल्या अंड्याला मस्तपैकी. आणि आमचा फली लावायची आम्हाला, त्यासाठी काठी घेतलेली पण ही जास्त जाड आहे, त्यासाठी पातळ आणले. ती पण जामच जाड आहे रे, जाम जाड आहे. बघा आता कशी भांडणं करतात. डेंजर. मस्तपैकी कबुतरांना सोडल्यात. आता आम्ही चाललो खरवली देवीच्या इथे. बघू काय काम आहे, तिकडे गेल्यावरच समजा. तर चला, कोणता विचार नाही करतात, तिथं जाऊ दाखवतो तुम्हाला. तर काहीच बघू शकता आमच्यामध्ये नवीन कबूतर आला हा वाला. तर काहीच फायनली पोचलो आपण खरवली आईची मंदिर आहे इथं. आता बघूया. तर चालू आहे वरती मस्तपैकी. इथं नानासं पण आहेत, दोघं जण. अक्षय आहे तिकडे, शरद नाना वगैरे आहेत. तर बघूया चला. वरती काहीतरी केलंय बोलतोय, तर आपण दाखवायचा प्रयत्न करूया. आता काय सकाळी मच्छीला गेलो आणि त्याच ब्लॉगमध्ये दाखवतोय, नाही लाजू पण राहून घ्या. आता काय समजून घ्या तुम्ही पण, कंटिन्यू करा. आता पूर्णच करायचं आहे ब्लॉग म्हणून, दुसरा काहीच नाही तर मग हा पार्ट आणि तो पार्ट सेपरेट केला असता. काहीच मस्त की पोचलो मंदिरामध्येच, म्हणजे 2-3 पायऱ्या बाकी. तर चला, जास्त आतमध्ये पण झालं. काहीच फायनली मस्त आता निघतो आम्ही इथं. बघू शकता मस्त असं कोंबडा इकडे आईच्या इथे. म्हणून जरी नवल असेल ना, त्यांनी सोडून गेला असेल. चला आपण निघूया खाली. नानासा निघाली. वरती झाले चिकट 4-5 अशा पायऱ्या आहेत, त्या चिकट झाल्यात. जर कोण येणार असेल पावसाळ्यामध्ये तर सांभाळून या. धबधबा चालू झाला का माहीत नाही, आमचं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. एक दिवस नक्की दाखवीन, जास्त पाऊस पडला तेव्हा धबधबा. तू का मी खातो खायला का काय आपल्याला माहितच नव्हतं का यार. आपण खायचो रास बघा जाताना उचलून नेऊ लागेल. खायचो. आता रानातले काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही, पण जुन्या लोकांना माहिती आहे. तर आपण कधी खाल्ला नाही. नाना बोलतं आम्ही खाल्ले, खाला काही वीज बाधा झाली तर आम्ही आहे 3 जण उचलून न्यायला. खाली 2 जण अजून आहेत. खायचं फल आहे. ते कसं आपल्याला माहित नाही ना, म्हणून तर आम्ही रिकमेंडच केलं ना, खाऊ नको काय करू. त्यापेक्षा नाना बोलतं काय तर तू खाऊन घे, आम्ही आहे न्यायला सोबत. तर चला मस्त खाली होतो आणि मस्त अशी हिरवळ झालेली आहे मंदिराच्या परिसरामध्ये, बघू शकता. चला खाली उतरू. आता तुम्हाला दाखवता केडी आहेत लाल लाल, त्या दाखवतो. मग खाली गेल्यावर थोडासा 4-5 पायऱ्या खाली आहे. कशा केडी आहेत. काहीच फायनली निघालो मस्तपैकी. आता जाऊ गाडी घेऊन. आणि बघा सगळी धबधबा गेली ती पोरा कपडे घालतात. धबधबा चालू झाले, सर्वांनी या. मी नाही गेलो वरती, पण आता जाऊ आपण, जसं पाणी पडेल तसा दाखवेनच तुम्हाला. मस्तपैकी गाडी लावली. आता चालू मस्त कबूतर बघूया आपण. मग अशी एक नवीन कबूतर आलेला, तर तो हाय पकडले की नाही काय माहीत नाही, पण तो असाच फिरतो. आमची इच्छा होती
कारण तो सतत येऊन आमच्या कबुतरांना मारायचा. बरं पकडू याला आज, मला टाईम नाही आहे, त्या टायमावर काम निघालं म्हणून मी गेलो. आणि आता त्यांनी पकडलं का माहीत ना, बघू झाला तर दाखवेन तुम्हाला. तेच फायनली आलो रस्त्यावरून. तो काही कबूतर भेटला नाही, बोलतो 2 वेळा आला ना उडून गेला. तर उद्या परत ट्राय करू. आता पुन्हा चालू आहे नाक्यावर काहीतरी सामान आणायचं. पप्पा तरी गेला, जाऊन घेऊन येतो मस्त वेगळी. तर मम्मीने सांगितलं चावी टाकायला. तर बघूया कुठून टाकतो. टाक. चला चावी घेतली, जाऊन नाक्यावर काहीतरी भाजी वगैरे जे काय असेल ते घेऊन येतो. तर काहीच फायनली पोचलो. कशासाठी घेतलं, मला वाटल्या भाजी आणायला गेलो तर बुशिंगा आणायला. बघा केवढे झाले आणतात. तर चला मस्त देऊ मम्मीला. परत आपण आपलं काम करू. व्हिडिओ पण एडिट करायचे. आधी 2-3 दिवस झाले ब्लॉग नाही टाकला. आज टाकलाय, तो पण 5-6 दिवसापूर्वीचा होता. आधी ब्लॉग पण बनवायला भेटत नाही आणि कंटेंट पण चांगलं नाही, काय करू त्याच्यामुळे. चला तर काहीच फायनल निघालो मस्त वेगळी. आता आम्ही चायनीज आणायचं पार्टीला. आणि आता गाडी चालू हुशार पाहिजे. तालुक्यामध्ये दिसतं का ना माहीत ना मला. आता तुम्हाला दाखवतो रस्त्याची काय हालत झाली. म्हणजे काम चालू आहे आणि मध्येच खोदून ठेवले सगळा. आता पट्टा एक साईड पूर्ण पट्टा घेतलेला आहे, बघू शकता. आवश्यक असं ठेवते 2 लेन करायला. एक लेन करायची होती ना, एकच लेन पूर्ण करायला पाहिजे होती. एक तर 2 घेतले. असा त्यांनी बाउंड्री पण केले, बनवले समजा. डेंजर पट्टी लावलेली असा काय ना. पण कसं पावसाला ते समजून नाही येत ना, रात्रीच्या वेळेला दिसत ना लोकांना. म्हणून फायनली पोचलो आम्ही. आता वेज चायनीज पण घेतो. पण मला घेतलं आम्ही सगळं दाखवतो तुम्हाला. सगळं टाकलेला पदार्थ आहे. हे सोयाबीन आहे ना, सोयाबीन चांगलं का त्या पनीरचं व्हायला लागतं. मस्तपैकी व्हेज चायनीज घेऊन आलो. आणि काही काही ना मंगळवारी मग उपवास करतात किंवा मटण मच्छी खात नाही. आपण खातो, कोण खातं न खातं त्यांचा प्रश्न आहे. तर जाऊ घरी मस्तपैकी. आपण त्याच कोलबी केली असेल, कोलबी खाऊ. सकाळी माकले गेले.